नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउज आणि त्यावरती पफ स्लीव्सची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर स्लीव्ससाठी इथे फॅब्रिक मी 4 फोल्डमध्ये ठेवलं। माझ्याकडची बाजू बंद आहे, 12 इंच उंची घेतलेली आहे आणि साधारण 10 ते 11 इंच रुंदीमध्ये हे फॅब्रिक घेतलेलं आहे मी। आता आपल्याला काय करायचं आहे की वरच्या बाजूला तुम्हाला जेवढा जास्त पफ हवा आहे तेवढं मार्किंग करायचं। तर मी इथे वरचा पफ जो आहे तो 4 इंचचा ठेवला आहे। 4 इंचचा पफ ठेवून घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की समोरच्या बाजूने देखील 4 इंच असं मार्किंग करून घ्यायचं। का तर वरचा भाग आपण इथे 4 इंचाचा पफ ठेवणार आहोत, त्यामुळे स्केलने मी इथे एक रेष जी आहे ती आखून घेणार आहे। तुम्ही पेपरवर कटिंग केली तरीही चालणार आहे आणि त्यानंतर ती पेपर कटिंग तुम्ही जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती केलं तरी चालणार आहे। आता पहा, इथे 1 इंचावरती आधी एक मार्किंग करायचा आणि त्यानंतर आपल्याला स्लीव्हचा आकार द्यायचा। तर नॉर्मल स्लीव्हसाठी आपण या साईजमध्ये 3 इंचावरती मार्किंग करतो। तर 3 इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि तिथून पुढे 2 इंच असं एक मार्किंग केलं आणि तिथे हे जे मार्किंग आहे ते सरळ करायचं आहे, म्हणजे तिथे सरळ रेष ठेवायची। त्यानंतर खालच्या बाजूला बॉटम घ्यायचा आहे। तर बॉटम आहे साधारण 6 इंच प्लस त्याच्यामध्ये इथे 2 इंच आपण मार्जिन ॲड करून घ्यायची। हे जे मार्किंग आहे ते सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे इथे दाखवल्याप्रमाणे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे देखील आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे, जी की आपली फिटिंगची मार्किंग आहे आणि पुढची जी आहे ती आपली मार्जिनची मार्किंग। आता नॉर्मल स्लीव्सप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की जेवढा तुमचा छातीचा चौथा भाग आहे त्या पद्धतीने तुम्हाला फॅब्रिक फोल्ड करायचं आहे पहिल्यांदा। आता हे पहा, समोरचं 2 इंचाचं मार्किंग आणि इथे तिरकं स्टेप ठेवून त्याचा सेंटर काढून घ्यायचा। तिरकं स्टेप घेऊन त्याचा सेंटर काढून घेतल्यानंतर नॉर्मल स्लीव्हसारखा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। खूप साधी आणि सोपी पद्धत आहे पफ स्लीव्सची आणि सध्या ट्रेंडमध्ये असणारी ही पफ स्लीव्ज आहे, जी की आधी कुर्तीजमध्ये असायची पण ती आता आपण ब्लाऊजमध्ये देखील यूज करतो। तर अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याचा। आता काय करायचं आहे आपल्याला की हे पहा, जो सेंटर होता आपला त्याचं मार्किंग बघायचं। तर हे साधारण 4.25 इंचावरती आहे, तर तेवढंच मार्किंग वरच्या रेषेवरती पण करून घ्यायचं आणि एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे। आता हे जे 4.25 इंच आहे त्याचा परत आपल्याला एक सेंटर काढायचा, एक मार्किंग करून घ्यायचं। आता या सेंटरचं जेवढं मार्किंग आहे हे पहा, त्याचा हाफ करून घेतल्यानंतर जेवढं मार्किंग येतं तेवढं तुमची पफची रुंदी असणार आहे वरच्या बाजूने। सर्व साईजमध्ये तुम्हाला याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे, हे पहा। आणि अशा पद्धतीने वरचा असा गोलाकार जो आहे तो देऊन घ्यायचा, हे पहा। हा पॉईंट जो आहे त्याला आपल्याला हा पफ स्लीव्हचा आकार द्यायचा पहिल्यांदा आणि या पॉईंटला अशा पद्धतीने इथपर्यंत कनेक्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर जो आपला आर्महोलचं मार्किंग आहे हे पहा, किंवा मुंड्याचं मार्किंग जे आहे स्लीव्सच्या, ते तुम्हाला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे। खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। माझं असं म्हणणं आहे की तुम्ही फार्मा बनवून ठेवला तरीही चालणार आहे याचा पफ स्लीव्सचा, फक्त साईजनुसार तुम्हाला यामध्ये कमी जास्त करायचं आहे। उंचीनुसार स्लीव्सची कमी जास्त मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर जे मेजरमेंटचं मार्किंग होतं ते अशा पद्धतीने मार्जिनचं मार्किंग आणि त्यानंतर फिटिंगचं मार्किंग, दोन्ही पॉईंट्स जे आहेत ते परफेक्ट आपल्याला इथे कनेक्ट करून घ्यायचे आहेत। ट्रेंडी पफ स्लीव्स जी आहे ती आपली इथे मार्किंग झालेली आहे। आता इथे पहा की केलेल्या मार्किंगप्रमाणेच आपल्याला कटिंग करायची आहे। खालच्या बाजूने जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचे। इथे हवं तर तुम्ही खालच्या बाजूला लेस, एक्स्ट्रा लेस किंवा एक्स्ट्रा जी आहे फिनिशिंगची पट्टी ती पण लावून घेऊ शकता। तर हा जो आकार आहे तो असा थोडासा परफेक्ट देऊन घ्यायचा। असा सरळ दिला तरीही चालणार आहे किंवा आधी आपण जो आकार दिला होता त्या पद्धतीने कट केलं तरीही चालणार आहे। सेम याच पद्धतीने आपल्याला अस्तरची देखील कटिंग करायची आहे। अस्तरला देखील आपण याच पद्धतीने हा फार्मा ठेवायचा आहे किंवा जे मेन फॅब्रिक आहे ते ठेवायचं आणि त्या पद्धतीने कटिंग करायचं। एक बेसिक आहे यामध्ये की तुम्ही जर बेसिक स्लीव्स जी आहे ती त्याचा फार्मा बनवून ठेवला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या उंचीचा पफ हवा आहे तेवढं उंची वाढवून घ्यायची आणि वरचा आकार देऊन तुम्ही कोणत्याही पद्धतीची स्लीव्स कट करू शकता। हे पहा, अशा पद्धतीने कट झाल्यानंतर मी अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे। पहा, आतल्या बाजूने मी सर्व अस्तर जे आहे ते जॉईंट करून घेतलं। त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने स्लीव्सचा सेंटर करून घ्यायचा
स्लीवचा सेंटर करून घेतला आणि इथे एक नॉच जी आहे ती लावून घ्यायची किंवा कट करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला प्लेट्स कुठून घ्यायच्या आहेत तेही समजतं. आता इथे मी बॉटम जो आहे तो देखील फोल्ड करून घेतलेला, पण त्याआधी आपल्याला काय करायचं की आपण 4 इंचापर्यंतचं जे मार्किंग केलं होतं आपलं पफ जो होता तो 4 इंचापर्यंत होता. त्यामुळे एक मार्किंग 4 इंचापर्यंत करून घ्यायचं दोन्ही बाजूला आणि तिथे देखील कट करून घ्यायचा. म्हणजे जो वरचा पफ आहे 4 इंचाचा तेवढ्या भागातच आपल्या प्लेट्स येतील. हे जे मार्किंग आहे ते आपलं फिक्स राहणार आहे. म्हणजे आपल्या प्लेट्स ज्या आहेत त्या कुठेही कमी होणार नाहीत किंवा जास्त होणार नाही. 2 कट्स करून घेतले व्यवस्थित. त्याचबरोबर सेम असाच कट आपण दुसऱ्या स्लीव्जला करून घेतला. आता पहा इथे दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे. ब्लाऊजचं मेन फॅब्रिक शोल्डरचा पार्ट घ्यायचा आहे, त्याच्यावरती स्लीव्ज ठेवायची, स्लीव्ज उलटी ठेवायची आणि अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या प्लेट्स ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. आता इथे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही गॅदर्स बनवून घेतले तरीही चालणार आहेत. तर मी काय केलं की सेंटरच्या बाजूने प्लेट्स घेतले आहेत. म्हणजे प्लेट्सचं डायरेक्शन जे आहे जो शोल्डरचा सेंटर आहे त्या बाजूने मी ठेवलेला आहे आणि खूप छोट्या छोट्या अशा प्लेट घ्यायच्या आहेत. आणि ह्या प्लेट्स कुठपर्यंत घ्यायच्या की जे 4 इंचावरती आपण जे कट लावलेले आहेत तिथपर्यंत घ्यायच्या आहेत. यातही एक गोष्ट लक्षात घ्यायची की कुठेही स्लीव्ज जी आहे ती आपली जेवढं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊजचा जो मुंढ्याचा भाग आहे तिथे कमी पण पडायला नको आणि जास्तही उरायला नको. त्या पद्धतीने तुम्हाला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. जास्त झाली तर तुम्ही प्लेट्स ज्या आहेत त्या वाढवू शकता आणि कमी झाली तर एखादी प्लेट तुम्ही इथे कमी करून घेऊ शकता. सो अशा पद्धतीने दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि कुठेही स्लीव्ज ओढायची नाही आहे किंवा ब्लाऊजचा जो पार्ट आहे तो ओढायचा नाही आहे. तर हे पहा इथे परफेक्ट जो आहे आपला जो मुंड्याचा आकार आहे तिथपर्यंत स्लीव्ज जी आहे ती आलेली आहे. जर एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर ते तुम्ही कट करून टाकलं तरीही चालणार आहे. आता काय करायचं आहे की सेम अशाच पद्धतीने आपण जी दुसरी बाजू आहे स्लीव्जची ती देखील इथे स्टिच करून घेणार आहोत. इथे लॉक करायचं आहे. लॉक करणं खूप गरजेचं आहे. आता दुसरी बाजू घेतली स्लीव्जची. हे पहा दुसरी बाजू पण मी इथे स्टिच करून घेतलेली आहे आणि दुसरी स्लीव्ज मी इथे घेतलेली आहे. छान असा पफ आला आहे. दुसरी स्लीव्ज घेतली. आता दुसरी स्लीव्ज देखील अशाच पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या. प्लेट्सचं डायरेक्शन सेंटरच्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी स्लीव्ज आपल्याला ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची आहे. खूप ट्रेंडी स्लीव्ज आहे ही आणि खूप छान अशा वेगवेगळ्या स्लीव्जचे पॅटर्न देखील मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजसाठीचे. तर हा जो आहे आपला 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तयार झालेला आहे विथ पफ स्लीव्जमध्ये. तर नेक्स्ट जे व्हिडिओ असेल तो आपला 4 टक्स ब्लाऊजचा व्हिडिओ असणार आहे आणि तो व्हिडिओ नक्की पहा. हे पहा कटचा पार्ट इथे आलेला आहे. व्यवस्थित मेजर करून घ्यायचं आणि स्लीव्ज जी आहे ती जॉईंट करून घ्यायची. ब्लाऊजसाठीचे 4 टक्सचा ब्लाऊज आहे त्याची मी कटिंग दाखवलेली आहे, पेपर कटिंग. त्याचबरोबर प्रॉपर ब्लाऊज कटिंग देखील दाखवणार आहे. वेगवेगळ्या स्लीव्ज पॅटर्न दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो चॅनल बघत राहा, व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आहे ते ऑन करा. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो देखील जॉईन करा माझा. त्यावरती तुम्ही क्वेरीज ज्या आहेत त्या विचारू शकता. सुंदर असा जो पफ स्लीव्ज ब्लाऊज आहे तो इथे आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट. त्यानंतर ब्लाऊजला फिटिंग करून घेतली आणि सुंदर पफ स्लीव्ज ब्लाऊज जो आहे आपला तयार झालेला आहे विथ प्रिन्सेस कट. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसह.